सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। जागतिक पातळीवर सुरू असलेल्या युद्धाचा थेट परिणाम आता तळागाळातील शेतकऱ्यांवर होऊ लागलाय। सध्या शेतात पिकांची पेरणी झालेली असून त्यांना खताची अत्यंत आवश्यकता आहे, मात्र बाजारात खतांची किंमती गगनाला भिडल्या। ट्रान्सपोर्टचे भाडे वाढल्याचं आणि गाड्या उपलब्ध नसल्याचे कारण देत व्यापारी खतांचा तुटवडा असल्याचं भासवत आहे। अनेक ठिकाणी गोदामात खत शिल्लक असूनही दुकानदारांकडून खत उपलब्ध नाही असे सांगितले जात असल्याने ऐन हंगामात खतांच्या या कृत्रिम टंचाईमुळे आणि वाढलेल्या भावामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडलाय। खतांच्या या अवाढव्य वाढलेल्या दरामुळे आणि वाढत्या महागाईमुळे आज शेती कृषी परवडणार असा हातबल करणारा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जातोय। या गंभीर परिस्थितीवर सरकारने तातडीने तोडगा काढावा अशी मागणी होत आहे। शासनाने लवकरात लवकर निर्णय घेऊन खतांचे वाढलेले दर कमी करावेत आणि पूर्वीच्याच दराने सर्व शेतकऱ्यांना खते मुबलक प्रमाणात उपलब्ध करून द्यावीत अशी आर्त आणि नम्र विनंती शेतकऱ्यांच्या वतीने सरकारला करण्यात आली आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक विरारी, धुळे। सध्या युद्धामध्ये शेतकऱ्याला सुद्धा कशा पद्धतीने अडचणीला सामोरे जावं लागतं। युद्ध चालू असल्यामुळे आजच्या परिस्थितीत आम्ही ज्यावेळेस खतं घ्यायला गेलो त्यांचे भाव वाढून गेलेले। भाव वाढला पण पीक पेरलेलं आहे, पिकाला खताची आवश्यकता असते। मार्केटला अशी परिस्थिती आहे की त्यांच्याकडं खत असू शकतं पण ते म्हणतात आमच्याकडं खतच शिल्लक नाही, की गाड्या मिळत नाही, गाड्यांचं ट्रान्सपोर्टचं भाडं वाढलं। युद्धामुळे कुठपर्यंत माणसाला त्याच्या आपल्याला त्रास होतो हे आज आम्ही एक शेतकरी म्हणून तुम्हाला सांगतोय। हा जो खताचा अचानक भाव वाढला, शेतकरीचं कसं असतं ज्या दिवशी लागतं त्या दिवशी तो मार्केटला जातो। त्या मार्केटच्या हिशोबाने गेल्यानंतर सांगितलं जातं की आता भाव वाढलेत, आम्ही ते पैसे द्यायला तयार असतो। दुकानदाराकडे गेल्यानंतर ते सांगितलं जातं की आम्हाला आजच्या तारखेला खतच उपलब्ध नाही, ट्रान्सफरचे भाडं वाढलं, माल आला नाही, तर आम्ही खतं या रेटनी आणि एवढा महागाईमध्ये आम्हाला आज काय परवडणार आहे। तरी सरकारने याच्या लवकरात लवकर निर्णय घेऊन जे जुने रेट होते त्या हिशोबाने शेतकऱ्यांना खत उपलब्ध करून द्यावा, हे शेतकऱ्यांच्या वतीने नम्र विनंती।